मी विचारले, ही तुझ्या केसची हकीकत मला कुठं सांगितली नाहीस? काय सांगायचं, तो म्हणाला. तू हल्ली माझ्याविषयी उदासीनच आहेस. माझ्या बऱ्या वाईटाची तुला चाड आहे कुठं? तुला या केसमध्ये पैसाही बराच मिळाला म्हणतात. का? तुला मत्सर वाटला की काय? हो, मिळाला, खूपच मिळाला. इतका पैसा मिळवायला दुसऱ्या वकिलांना आणखी 10-20 वर्ष प्रॅक्टिस करावी लागली असती. केस अवास्तव व मोठ्या महत्वाची होती, तेव्हा देणगी ही अवास्तव मोठी मिळाली. क्षणभर आम्ही स्वस्थ राहिलो असे पाहून तो जायला निघत होता. तेव्हा मी म्हटले, थांब, किती रक्कम मिळाली? तो म्हणाला, फारच मोठी. बरोबर किती रक्कम मिळाली ते तुला सांगायचं नाही का? त्यात काय सांगायचं? एरवी तरी दरमहा मी काय मिळवतो याचा हिशेब तुला केव्हा दिला आहे? एवढं खरं, आता वांद्र्याच्या बाजूला एखादं लहानसं स्वतःचं घर घेऊन राहणं अशक्य व्हायचं नाही. तसं घर पाहायच्या मी तपासाला सुद्धा लागलो आहे. एवढं झालं असून मला काही सुद्धा सांगितलं नाहीस, याचं तुला काहीच का वाटलं नाही? नाना थोड्याशा खोजदार आवाजाने म्हणाला, हा व्यवहार माझा स्वतःचा आहे, त्यात कुणाची भागीदारी नाही. भागीदार हा शब्द उच्चारताना त्याने असा काही चमत्कारिक जोर दिला की मला त्याची भलतीच चीड आली. स्वभाव धर्माप्रमाणे मी एकदम दणाणून जाणे शक्य होते, पण मी आत्मसंयमन केले. तू हल्ली नोकरी करते आहेस, तुला पगार मिळतो आहे. ती नोकरी कुठं आहे, कोणत्या प्रकारची आहे, तुला पगार किती मिळतो आहे याची मी कधीच चौकशी केली नाही, असे म्हणून तो स्वस्थ बसला. मीही क्षणभर तशीच स्वस्थ बसले. आणखी काही क्षण तशीच स्वस्थ बसले असते तर तो निघून गेला असता आणि मला तर आजच सर्व गोष्टीचा फाड करून घ्यायचा होता. म्हणून मी म्हटले, खरं आहे, पण हा तुझा मोठेपणा आहे असं तुला वाटत असेल तर ती चूक आहे. तुला वाटेल तसं तू करू लागलास आणि मला वाटेल तसं मी करू लागले तर त्या वागण्याला स्वतंत्र व्यवहाराचं स्वरूप येईल. तो भागीदाराचा व्यवहार होणार नाही. आपला बँकेतला अकाउंट सुद्धा दोघांच्या सहीचा आहे. माझे पगाराचे पैसे मी त्या अकाउंटला जमा केले आहेत. अर्थातच ते तुला कळले असले पाहिजेत. या केसची जी काय बक्षिसी तुला मिळाली ती तू या जॉईंट अकाउंटला जमा केली नाहीस. अजून ती तुझ्या हाती आली नाही असा माझा समज झाला, म्हणूनच मी तुला मुद्दाम विचारलं. मी काय मिळवते ते तुला माहीत आहे. तू विचारलं असतंस तर मी सांगायचं नाकारलं नसतंस. तू मात्र नाकारतो आहेस. हे भागीदारीच्या व्यवहाराचं लक्षण नव्हे. गालातल्या गालात हसत नाना म्हणाला, भागीदारीच्या व्यवहाराच्या या तुझ्या कल्पना मोठ्या अजब आहेत. त्या माझ्या गळी उतरत नाहीत आणि यापुढे उतरतील असं मला वाटतही नाही. होय ना, मी अवसान येऊन म्हटले. तुला या कल्पना अजब वाटतात ना? तुला त्या पटत नाहीत ना? तर मग आपण हा व्यवहार मोडून टाकू आणि आपापला मार्ग स्वतंत्र रीतीने पाहू. नाना नुसता हसला आणि स्वस्थ राहिला. त्याच्या हसण्यात तुच्छतेची झाक दिसून आल्यामुळे मी म्हटले, असं हसण्यावारी घालवण्याजोगा हा विषय नव्हे. याचं निराकरण आत्ताच झालं पाहिजे. कायदा आपल्याला डिव्होर्स देत नाही हे मला माहीत आहे, पण परस्परांच्या संमतीनं आपण आजपासून विभक्त होऊया. नाना म्हणाला, लग्नाच्या वेळच्या उच्चारलेल्या मंत्राचे अर्थ कळण्याइतकी त्यावेळी आपण अज्ञान नव्हतो. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी अशी शपथ आपण त्यावेळी घेतली आहे, त्याची तुला आठवण आहे ना? त्याच्या इतक्याच तुच्छतेने हसत मी म्हटले, होय, चांगली आठवण आहे. पण तो विधी आपण खुशीने केला नव्हता. मर्जीविरुद्ध का होईना, पण परिस्थितीला तोंड देण्यासाठी, वडील माणसांना खुश करण्यासाठी आपण त्या विधीमधून गेलो होतो. तरीही मी म्हणते, ती शपथ आपण उच्चारली नव्हती. ती शपथ तू घेतली आहेस, नवरा या नात्यानं घेतली आहेस. त्या शपथेचं बंधन तुला आहे, मला नाही. मी ज्या ज्या अटीचा उच्चार त्या विवाह विधीच्या वेळी केला त्या अटी मी पाळल्या आहेत. तू पाळल्या नाहीस. तुला वाटत असेल की आपण पाळल्या, पण मला वाटत नाही. ही शपथ विवाह विधी करणाऱ्यानं केवळ नवऱ्यासाठीच ठेवली आहे हे विसरू नकोस. ती शपथ अशा रीतीनं घेतल्यामुळे धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही बाबतीत नवरे पत्नीशी अप्रामाणिकपणा दाखवतील असा त्या विवाह विधी घडवणाऱ्याला संशय होता असं दिसून येतं. स्त्रीबद्दल तसा संशय असता तर ही शपथ उभय पक्षी उच्चारली जाण्याची योजना केली गेली असती. ज्या अर्थी तशी योजना केलेली नाही त्या अर्थी नवऱ्याच्या जातीवर इतक्या पुरातन काळापासून शास्त्रकाराचा अविश्वास होता असं सिद्ध होतं. मी तुला सोडून जाणार आहे. सध्यापासून तुझं माझं पती पत्नीत्वाचं नातं संपलं.
नानाचा चेहरा रागाने तांबडालाल झाला होता. तो राग गिळून तो म्हणाला, तू घर टाकून निघून गेलीस तर तुला पुन्हा घरी यायला भाग पाडण्याची शस्त्र नवरा या नात्यानं कायद्यानं मला दिली आहेत, हे तुला माहीत आहे का? होय, मी म्हटले, ते मला माहीत आहे. पण तुझ्या अंगी थोडासा तरी प्रामाणिकपणा असेल तर तू या कामी कायद्याचा आधार घेणार नाहीस. लग्नाच्या पूर्वी या बाबतीत आपलं बोलणं झालं होतं आणि त्यावेळी असा प्रसंग येताच मुकाट्यानं विभक्त होण्याचं तू कबूल केलं होतंस, याची तुला आठवण आहे का? नानाचा चेहरा खाडकन उतरला. त्याचा आवाजही बदलला. तो म्हणाला, होय, मी ती गोष्ट विसरलो होतो. आता मला आठवण झाली. तुझी इच्छा असेल तर या आपल्या खाजगी डिव्होर्सला माझी संमती आहे. पण माझी एक सूचना आहे, नव्हे अपेक्षा आहे, नव्हे विनंती आहे. असे म्हणून तो थांबला. मी निश्चयाच्या स्वराने म्हटले, थांबलास का? आपण विभक्त होण्यासाठी तू कोणतीही अट घातलीस तरी ती मी मान्य करीन. स्वार्थत्याग करण्याच्या बाबतीत स्त्रीजात पुरुषांपेक्षा केव्हाही जास्त उदार असते, याचा तुला प्रत्यय आणून देईन. तू काय म्हणणार आहेस त्याची मला अटकळ आहे. तुला हेच ना विचारायचं आहे की मी निघून गेल्यावर पुन्हा लग्न करायला तुला हरकत नसावी? होय, हा उद्गार त्याच्या तोंडून आला खरा, पण तो यायला कितीतरी अवधी लागला. त्याने होकार देताच मी म्हटले, खुशाल लग्न कर. मला त्याबद्दल यत्किंचितही वाईट वाटणार नाही. पण लग्न करण्यापूर्वी ती मुलगी माझ्यासारखीच खट्याळ नाही याची खात्री करून घे. मीही तुला तसंच विचारलं असतं. तू होय म्हटलं असतंस की काय हे सांगता यायचं नाही, पण कायद्यानं माझं तोंड बंद केलं आहे. तू होकार दिलास तरी मला दुसरं लग्न करता येणार नाही. एवढा अनुभव आल्यावरही जाणून बुजून पुरुषाच्या पकडीत जाण्याइतकी मी मूर्ख नाही, अविचारी नाही. हे जरी खरं असलं तरी ब्राह्मणाच्या कुळात जन्म झाला असल्यामुळं पुन्हा लग्न करण्याची इच्छा असती तरी सक्तीच्या वैधव्यात राहण्याखेरीज मला गत्यंतर नाही. पुन्हा जन्म घ्यायच्या वेळी मी ईश्वराला सांगेन, हे ईश्वरा, मला पुरुषाचा जन्म द्यायचा असला तर मला ब्राह्मण कुळात घाल, म्हणजे वाटेल तसा स्वैराचार करूनही ब्राह्मण स्त्रियांच्या स्वार्थ त्यागाच्या जोरावर मला उच्चवर्णीय म्हणून मिरवता येईल. पण स्त्रीच्याच जन्माला घालायचं असेल तर मला शूद्री कर, म्हणजे शूद्रासाठी असलेल्या निसर्गसिद्ध कायद्याच्या आधारानं माझं आयुष्य सुखाचं होईल. असे म्हणून मी क्षणभर थांबले आणि म्हणाले, पुन्हा आपण केव्हा कुठं भेटलो तर तोंड फिरवण्याचं काही कारण नाही. जुना परिचय विसरून टाकायची माझी इच्छा नाही. बोलायला चालायला काहीच हरकत नाही, एवढंच ध्यानात ठेव म्हणजे झालं. जशी तुझी मर्जी. असे म्हणून तो निघून गेला. स्वार्थ त्यागपूर्वक केलेला माझा प्रयोग अयशस्वी ठरला. पुढल्या आयुष्यात हा दुसरा प्रयोग होणार काय असे माझ्या मनात आले. त्याच दिवशी मी बनीला घेऊन ठकीच्या घरी येऊन राहिले. थोड्या दिवसांनी बनी ही तिथेच राहायला आली. ठकीचा नवराही आफ्रिकेतून परत आला नव्हता किंवा तिला तिकडे घेऊन जाण्याइतकी त्याची सुस्थितीही झाली नव्हती. आम्ही तिघींनी एकत्र संसार सुरू केला आणि तो फार सुखाचा झाला. सुमारे 2-3 महिन्यांनी नानाचे पुन्हा लग्न झाल्याचे मला कळले. त्याची ही बायको फारच सुंदर होती, पण अगदीच अशिक्षित होती. आम्हा 3 बायकांचा हा संसार अगदी सुखासमाधानाने चालला होता. कुणाचा कुणाला उपसर्ग होण्याचे तर दूरच राहो, उलट प्रत्येकाची प्रत्येकाला मदतच होत होती. विशेषतः माझ्या मुलीच्या बाबतीत माझा भार अगदीच हलका झाला होता. तिच्या जोपासनेचे काम ठकी आणि बनी यांनी सर्वस्वी पत्करले होते. नुसती नोकरी करण्यात आयुष्य घालवण्यापलीकडे मी काहीच करीत नव्हते. निरनिराळ्या प्रकारच्या सार्वजनिक चळवळीत भाग घेण्याचा मी प्रयत्न केला, पण तेथील सर्व खोटे आणि दांभिक व्यवहार पाहून मला त्यांचा वीट आला. कुणाशीच माझी मते पटत नसत. कार्यावर नजर ठेवून मतांना पीळ देण्या इतका लवचिकपणा माझ्या स्वभावात नसल्यामुळे माझे कुणाशीच पटत नाही. हा माझा दोष होता यात शंका नाही, पण प्रामाणिकपणाशिवाय कोणतेच कार्य करणे माझ्या मनोवृत्तीला शक्य नसल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक संस्थेचे संबंध मला पदोपदी तोडावे लागले. तो इतिहास कित्येक वर्षाचा आहे. या आत्मचरित्रात त्याचा समावेश करू म्हटले तर ते एक महाभारत होईल. पदोपदी माझ्या मनाला वाटत असे की आपली चूक तर झाली नाही. ठकी दुजोरा देत असे, बनी भाविकपणे मान हलवीत असे, पण त्यामुळे माझे समाधान होत नसे. डॉक्टर कीर्तीकरांची भेटच झाली नाही. रा भागवत इहलोक सोडून गेले होते. बाबीशेठ यांना भेटण्यासाठी रत्नागिरीला जाणे मनात असूनही घडले नाही. छबी आणि यमी यांची आजतागायत भेटच झाली नाही.
शिरीन पाठक अभ्यासासाठी विलायतेला गेली ती कायमची गेली. मंजुळा चव्हाण लग्न होऊन मध्य प्रांतात कुठेतरी नोकरी करीत होती. मी पत्रे पाठवून तिची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण तिने एक उत्तर सुद्धा पाठवले नाही. गौरी, प्रभूती, फर्ग्युसन कॉलेजातल्या मुली संसार समुद्रात कुठे पांगल्या गेल्या त्याचा पुन्हा पत्ताही लागला नाही. सर्व व्यवहार सुरळीत चालले होते, तरी मनाची तळमळ थांबली नव्हती. मधल्या काळात ठकी एकदा झांजीवारला जाऊन आली. त्या मुदतीत आम्ही दोघीच राहिलो होतो. त्यावेळी एक योगायोग आला. बनीचे सामंत दादा एके दिवशी अचानक भेटले. मी ती संधी साधली आणि त्यांचा परिचय करून घेतला. सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यात त्यांचा हात असे, पण जगाला त्यांची माहिती केव्हाही झाली नाही. कोणत्याही सत्कार्यात स्वतःची प्रसिद्धी होऊ नये याची ते काटेकोरपणाने खबरदारी घेत असत. त्यांनी कुणावर उपकार केले असतील, त्याचा जर कुणी त्यांच्यासमोर उल्लेख केला तर ते बेलाशक नाकबूल करीत असत आणि त्या उपकाराचे श्रेय कुणातरी भलत्याच मनुष्याच्या माथी मारीत असत. त्यांचा हा विक्षिप्त चांगुलपणा पाहून मला त्यांच्याबद्दल असामान्य आदर उत्पन्न झाला होता. म्हणूनच मी एके दिवशी त्यांना माझी सर्व हकीकत सांगितली आणि मनाची तळमळ दूर होण्यासाठी त्यांचे त्या बाबतीतले मत विचारले. ते म्हणाले, व्यावहारिकदृष्ट्या तू केलीस ती चूक झाली असंच कुणीही म्हणेल. कुणीही का, मी देखील म्हणेल. पण तुझ्या परिस्थितीत मी काय केलं असतं असा जर मी विचार केला तर निकाल देताना मला दुबार विचार करावा लागेल. स्वाभिमान मोठा वाईट आहे. स्वाभिमानावर माणसाचं मन ज्यावेळी केंद्रीभूत होतं त्यावेळी तो परिस्थितीची पर्वा करीत नाही. तू तसंच केलंस यात काही आश्चर्य नाही, पण लोकदृष्ट्या तुझं वर्तन गैर झालं आहे. तुझा खरा इतिहास लोकांना माहीत नाही. लोकांचा ओढा साधारणपणे दुबळ्या जीवांकडे असत नाही. लोक नानाला दोष देणार नाहीत, तुलाच दोषी ठरवतील. पण तुझा साध्यंत इतिहास जर जगाला माहीत झाला तर तुला दोषी ठरवण्यापूर्वी प्रत्येकाला क्षणभर तरी विचार करायला भाग पाडील अशी माझी खात्री आहे. झाल्या गेल्या चुकांचं मी केव्हाच चरवीत चरवण करीत बसत नाही. ज्यांचा माझ्याशी परिचय होतो त्यांचं पुढलं आयुष्य कसं पैलपार होईल याच्याकडेच मी दृष्टी देत असतो. तरी मी असंच म्हणेन की माणसानं तुला कधीही नावं ठेवली तरी देवाच्या घरी तू अपराधी ठरणार नाहीस. त्यांच्या या उत्तराने माझ्या मनाचे बरेचसे समाधान झाले. ते जेव्हा जेव्हा भेटत असत तेव्हा तेव्हा मी त्या विषयाची चर्चा करीत असे आणि तेही माझ्या आत्मविश्वासाला दुजोरा देत असत. त्यांच्या मातृवृत्तीमुळे माझी आईची उणीव भरून आल्यासारखे मला वाटत होते. मूळची वृत्ती अंतःकरणात सदोदित खळखळाट करीत असे. नानाची खोड मोडल्याशिवाय माझ्या भांडकुदळ वृत्तीला समाधान वाटेना. नानाची चोहीकडे बोलबाला होत होती. मुंबईच्या बारमध्ये तो जवळजवळ शिखराला जाऊन बसला होता. अशा भाग्यशाली नवऱ्याला टाकून सक्तीचे दारिद्र्य पत्करण्याबद्दल सर्वच मला दोष देत होते. बाबा मधून मधून माझ्याकडे येऊन राहत असत. जगाच्या दृष्टीने ठरलेल्या माझ्या या दुर्वर्तनाबद्दल त्यांनी मला कधीच दोष दिला नाही. किंबहुना ते येत असल्यावेळी जसे काही झालेच नाही अशा प्रकारे वागत असत. बबीचा त्यांना फारच लळा लागला होता. तिच्या नावावरही त्यांनी आपल्या कमाईची बरीचशी रक्कम ठेवली होती. दादाची आणि माझी मात्र पुन्हा भेट झाली नाही. त्याची प्रॅक्टिस पुण्यास चांगली चालली होती. त्यालाही मुलेबाळे झाली होती, पण बाबांना त्यांचा फारसा लळा नसे. नानाची आणि माझी गाठ पडण्याचा योग मात्र सहजासहजी येईना. मुद्दाम होऊन गाठ घेणे मला सभ्यपणाचे वाटेना. जीवनाला काहीच ध्येय नसल्यामुळे ते अगदी नीरस वाटत होतं. लग्न करण्याची चूक माझ्या हातून झाली नसती तर माझ्या आयुष्याला अगदी निराळेच वळण लागले असते. लेखन कार्य माझ्या हातून होईल असे मला केव्हाच वाटले नाही. कल्पनाशक्तीचा माझ्या ठिकाणी अभाव होता. विशेष कोणत्या विषयावर ग्रंथ लिहिण्या इतका मी कोणत्याही विषयाचा अभ्यास केला नव्हता आणि कोणत्याही विषयाचा अभ्यास केल्याशिवाय त्या विषयावर ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न करण्या इतका निगरगट्ट आचरटपणा माझ्या अंगी नव्हता. या नीरस जीवनात आयुष्याच्या बऱ्याचशा उत्तर भागात एक आशेच्या किरणाचा उदय झाला. कायद्याचा अभ्यास करून स्त्रियांना वकील होण्याची संधी निर्माण झाली. मी पुन्हा पुस्तके हाती घेतली आणि लॉ टर्म्स भरायला सुरुवात केली. 3 वर्ष नोकरी करून अभ्यास केला आणि MA LLB झाले. सनद घेऊन पहिल्या दिवशी झगा घालून ज्या दिवशी मी कोर्टात गेले त्यावेळी जोडीला स्त्री म्हणायला एक बॅरिस्टर झालेली पारशी बाई काय ती होती. नव्या जुन्या सर्व वकिलांनी माझी कुचाळी करायला सुरुवात केली. समोर कुणीच काही बोलत नसे,
पण मागाहून नानाचा आणि माझा संबंध हिशेबात धरून प्रत्येकजण काही ना काहीतरी थट्टा करीत असे. त्यावेळी मी माझी नोकरी सोडली होती. नोकरी करण्याची आवश्यकता भासण्यासारखी त्यावेळी माझी परिस्थितीही नव्हती. बाबांनी माझ्या नावावर ठेवलेल्या रकमेचे व्याज आणि माझ्या पगारातून झालेली बचत यांच्या तोंड मिळवणीने माझी ददात दूर झाली होती. म्हणूनच मी नोकरी सोडली. प्रॅक्टिस चालली नसती तरीही माझे काही अडले नसते. म्हणूनच मी सनद काढली. कोर्टाच्या खेपा सुरू होताच माझा जन्मजात भांडखोरपणा पुन्हा सळसळू लागला. पहिल्याने कुणी कुळे माझ्याकडे येईच नात. इतर वकील कुळे मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या प्रकारचा प्रयत्न करण्याइतके माझे मन दुबळे नव्हते. बॅरिस्टरबाई मला मधून मधून काही केसेस देत असत. त्यामुळे मला थोडासा आत्मविश्वास उत्पन्न होऊ लागला होता. केस चालवण्याचा आत्मविश्वास येताच मी लढाई सुरू करण्याचे ठरवले. लढाई नानाशी करायची होती. नानाकडे ज्या केसेस येत असत त्यांच्या विरुद्ध बाजूचे वकीलपत्र मिळवण्याचा मी प्रयत्न करू लागले. हळूहळू असे दावे मला मिळू लागले आणि मी आणि नाना वादी प्रतिवादी या नात्याने कोर्टासमोर येऊ लागलो. काय असेल ते असो, मी समोर येताच नाना हतवीर्य होत असे. एखाद्या खटल्यात एखाद्या मुद्द्यावर जर मी थोडी जोराने बोलले तर तो बावरून जात असे आणि बहुत करून अशा दाव्यांचा माझ्या बाजूने निकाल होत असे. प्रत्येक कोर्टातून मी नानाचा पाठपुरावा करू लागले. जसजसे यश येऊ लागले तसतसे मला अधिकाधिक स्फुरण चढू लागले आणि तसतसा नाना अधिकाधिक बावरून जाऊ लागला. एके दिवशी नाना मला भेटायला आला. असे काहीतरी होईल अशी अपेक्षा मी केलीच होती. गृहस्थपणाला शोभेसा मी त्याचा आदर सत्कार केला. ज्यावेळी त्याने बबीची चौकशी केली त्यावेळी मी त्याला विचारले, बबीची चौकशी करण्यासाठीच तू आला आहेस का? की ही नुसती औपचारिकता आहे? इतक्या वर्षात तुला बबीची आठवण झाली नाही. आजच हा प्रेमाचा पाझर का फुटला? खोटं बोलू नकोस, अगदी खरं खरं सांग. क्षणभर स्वस्थ राहून तो म्हणाला, तुझं म्हणणं खरं आहे. नुसती बबीची चौकशी करण्यासाठी मी आलो नाही. मला भंडावून सोडण्याइतकी मुलं माझ्या घरी वावरू लागल्यामुळं मुलांबद्दल आता मला फारसं प्रेम राहिलं नाही. मी आलो त्याचं कारण खरोखरच निराळं आहे. अवसान घेण्यासाठी क्षणभर थांबून तो म्हणाला, माझा हा पाठपुरावा का करते आहेस? मी काय तुझा अपराध केला आहे? काय अपराध केला आहे? मी उसळून उठून म्हटले, माझ्या आयुष्याचा सर्वस्वी सत्यानाश केलास तरीही असला प्रश्न विचारायची तुला लाज नाही का वाटत? वकिलीच्या सवयीमुळे खोटी सहनशीलता त्याच्या अंगी चांगलीच मुरली होती. चेहऱ्यावरची एक रेषाही बदलू न देता तो म्हणाला, कुणी कुणाचा सत्यानाश केला याची चर्चा आज नको. तडजोड होऊन आपण विभक्त झालो. असं असूनही तू निष्कारण मला का त्रास देत आहेस? मी म्हटले, सत्यानाश माझ्या आयुष्याचा झाला यात शंका नाही. या सूत्रछेदामुळं तुझं काहीच नुकसान झालं नाही. बेअब्रू होते आहे ती माझीच. तू पुन्हा लग्न करून सुखानं संसारात नांदतो आहेस. पण मला सक्तीचं वैधव्य भोगावं लागत आहे. माझ्या कृतकर्माची फळं मी भोगते आहे यात शंका नाही. पण काही काही गोष्टी अशा आहेत की त्याचा सूड उगवल्याशिवाय मनाचं समाधान होत नाही. ईश्वरी कृपेने मला ती संधी मिळाली आणि तिचा फायदा मी घेत आहे. कोणती संधी तुला मिळाली आहे? तू विसरला असशील पण मी विसरले नाही. तुझ्या मोठेपणावर विकले जाण्याची संधी तू मला बहाल केली होतीस. वकिलीनबाई म्हणून तुझ्या नावावर मी मिरवावं अशी शिफारस केली होतीस. त्यावेळी मला वकिलीन होता येत नव्हतं. मी वकिलीनबाई म्हणून मिरवले असते आणि कुणी मला कायद्याचा प्रश्न केला असता तर मला स्वस्थ बसावं लागलं असतं. कुणी वकिलीन या नात्यानं मला कायदा विचारायला आला नसता असं तू म्हणशील. मला ते कबूल आहे, पण ते निरर्थक जीणं मला नको होतं. लोकांनी मला वकिलीन म्हणावं आणि कोर्टात जाऊन मला प्रॅक्टिस करता येऊ नये याचं मला मरणप्राय दुःख झालं असतं. आता कुणाला तसं म्हणायची छाती नाही. खरं आहे असं म्हणून नाना स्वस्थ बसला. तो काहीच बोलत नाही असे पाहून मी म्हटले, तुझा विषय संपला, पण मला अजून बोलायचं आहे. त्यावेळी तुला सोडून मी निघाले तेव्हा आपल्यात समता नव्हती. आज आपण दोघंही एकाच रेषेत उभी आहोत. तुला फार घाई झाली. तू वाट पाहिली नाहीस. कदाचित मला पश्चातापही झाला असता. निदान कळवळा आला असता. सहानुभूती वाटली असती. पण तू लग्न केलंस. भेकडाप्रमाणे एका अशिक्षित मुलीशी लग्न केलंस. सुशिक्षित मुलीची तू भीती घेतलीस. दुसरं लग्न करताना तू आपल्या तोलाची वधू पाहिली असतीस तर मला तुझ्याबद्दल आदर वाटला असता. पण तू त्याही कसाला उतरला नाहीस. तू नामर्द आहेस. मी मर्द आहे.
इतकी वर्ष मर्दाप्रमाणे सक्तीच्या वैधव्यात काढली, केव्हाही मी विकारवश झाले नाही. 3 महिने सुद्धा तुला बायकोखेरीज राहता आलं नाही. तो तू काय मर्द? अजूनपर्यंत तू तसाच राहिला असतास तर तुझ्या तोडीची लायकी येताच कदाचित मी तुझ्या घरी आले असते. हातात हात घालून आपण उभयतांनी वकिलीचा धंदा केला असता. हिंदुस्थानच्या संसारात ते एक मोठं उदाहरण झालं असतं. पण नामर्दपणामुळं तू ती संधी गमावलीस. एवढे बोलून मी स्वस्थ राहिले. निर्लज्जपणाने तो म्हणाला, म्हणजे अजूनही माझा पाठपुरावा करीत तू मला त्रास देणार का? मर्दासारखा मर्द असशील तर तोडीला तोड दे. कोर्टात मी समोर उभी राहिले म्हणजे घाबरतोस का? मी काय तुला खाते? पण तुझं मनच पापी आहे. पहिल्यापासून तू किती डाव टाकीत आलास. कॉलेजात असताना पुलावर बसून माझी निंदा करणारा नाना तोच खरा नाना. त्यापुढचं सारं ढोंग, सारी लबाडी. खरं ना? नकळत त्याने होकारार्थी मान हलवली. पण झाली चूक ध्यानी येऊन तो चटकन उठून उभा राहिला. रागाने असो की भीतीने असो तो लटलट कापत होता. उघडकीस आलेले हे दांभिकपणाचे ध्यान पाहून माझी मलाच लाज वाटली. असल्या भेकडाची बायको व्हायला मी तयार झाले होते. किती मी आंधळी, केवढी मी मूर्ख. कृपा करून माझ्या वाटेत यापुढे तरी जाऊ नकोस, तो कापऱ्या आवाजाने म्हणाला. मला त्याची शिसारी आली. मी म्हटले, जा, बबी शाळेतून येण्यापूर्वी इथून निघून जा. आपला बाप अगदी नालायक आहे हे तिला तरी कळायला नको. तो तसाच पायरीखाली उतरला. खोलीच्या खिडकीतून मी पाहत होते. अशाच एका पूर्वीच्या प्रसंगाची मला आठवण झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका सनातनी गृहस्थाने त्यावेळी माझी थट्टा केली होती. माझा क्रम तसा सुरू होता. मी हात धुवून त्याच्या पाठीस लागले होते. प्रत्येक केसमध्ये अपयश येऊ लागल्यामुळे त्याची प्रॅक्टिस थकत चालली. बार रूममध्ये 4 चौघात बसायलाही तो भिवू लागला. पूर्वी माझी थट्टा करणारे वकील आता माझ्या बाजूचे झाले होते. माझी प्रॅक्टिस वाढू लागली. थोड्याच दिवसात मी सांताक्रूझला स्वतःचे घर बांधले आणि नाना पुण्याला जाऊन वकिली करू लागला. माझा आत्मा शांत झाला.